नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आत्ता क्षणाला आपण दिवाणखाण्यात असणार. टीव्ही समोर यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि मनात प्रश्न असेल तो नेमकं घडलंय तरी काय आत्ता क्षणापर्यंत, तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अगदी झटपट सुरुवात करूयात. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री इथं आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला आणि यावेळी रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. फुलंब्री इथं मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केलेलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. रस्त्यावर टायर जाळून काही काळ वाहतूक सगळी थांबवण्यात आलेली होती. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला शिक्षण आणि नोकरीमध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यावरनं आता ठिकठिकाणी मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं आणि त्यातलेच पडसाद जे आहे ते औरंगाबादच्या फुलंब्रीमध्ये देखील उमटल्याचं आपण बघतोय. त्यामुळे कालच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या संघटनांशी बातचीत केली. त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. परवाच्या दिवशी उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती, ज्यामध्ये यापुढे आता न्यायालयामध्ये खंडपीठासमोर मराठा आरक्षणाबद्दलचा मुद्दा मांडत असताना किंवा युक्तिवाद करत असताना काय नेमकी रणनीती असायला हवी याबद्दल चर्चा करण्यात आली. मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी 2 शिवसैनिकांसह 4 जणांना अटक झाली आहे. शाखा प्रमुख कमलेश कदम यांनाही बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील व्यंगात्मक पोस्ट फॉरवर्ड केल्याच्या कारणावरून या मदन शर्मा नावाच्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. महाराष्ट्रात ठाकरे सरकारची दहशत वाढत चालली अशी टीका अभिनेत्री कंगना रनौतने केली आहे. निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कंगनानं पुन्हा सरकारवर निशाणा साधला. त्यांची चूक इतकीच होती की त्यांनी सरकारची निंदा केली आणि शब्दात कंगनानं ठाकरे सरकारला लक्ष्य केलंय. कंगनानं तिच्या फेसबुक पेजवरून या संदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 10 लाखांच्या वर गेली. आज राज्यामध्ये 24,886 कोरोनाबाधितांची भर पडली, तर राज्यामध्ये गेल्या 24 तासात 393 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गरज असल्यास पुन्हा जनता संचारबंदी लागू करा अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी प्रशासनाला केली आहे. संचारबंदी करताना नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याबाबत खबरदारी घ्या असंही पवार यांनी म्हटलंय. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी 2,000च्या पुढे कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. शुक्रवारी 2,172 रुग्णांची नोंद करण्यात आली असून 44 जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा 8,000च्या पुढे गेलेला आहे. रुग्णसंख्या वाढीचं प्रमाण वाढत असलं तरी मृत्यूदर मात्र 5% खाली आलेला आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर 1.20%वरती आला. नाशिकमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात 1,551 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 15 रुग्णांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्याचं मृत्यूचं प्रमाण 165 देशांच्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक असल्याचं समोर आलं. पिंपरी चिंचवड शहरात दिवसभरात कोरोना बाधितांची संख्येत तब्बल 1,331ने वाढ झालेली आहे, तर 41 जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या 61,000वर गेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात दिवसभरात 423 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या ही 5,247वर गेली. लातूर जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 295 नवे रुग्ण जे त्याची भर पडलेली आहे, तर 5 रुग्णांचा जीव गेलेला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 11,629वर गेली. अकोला जिल्ह्यात काल दिवसभरात तब्बल 145 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दोघांचा मृत्यू झालेला आहे, तर 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. नांदेडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसून येते आणि त्यांच्यावर सरकारी रुग्णालयामध्ये ओपीडी वॉर्डमधील मोकळ्या जागेत बेड टाकून उपचार करण्यात येत आहेत. विष्णुपुरी इथल्या शासकीय रुग्णालयात कोरोनाचे सर्व बेड फुल झाले असून तब्बल 45 रुग्ण बेडची वाट पाहत असल्याचं वास्तव समोर आलं. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. मुंबईतील वाढते रुग्ण आणि मास्क न लावणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करण्याची प्रवृत्ती लक्षात घेऊन महापालिकेने आता 200 रुपये दंड ठोठावण्यास सुरुवात केली.
पुण्यातील ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण भागात मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमधून तब्बल 2 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। दरम्यान मास्क न वापरणाऱ्यांवर तीव्र कारवाई सुरू ठेवणार अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। पावसाळी अधिवेशनानंतर सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झालेली आहे। विश्वजित कदम होम क्वारंटाईन झाले। मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही। न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। वर्षा निवासांनी मराठा आरक्षण समिती आणि मराठा नेत्यांची बैठक पार पडली। अंतरिम आदेश रद्द करता यावा यासाठी अन्य पर्यायाचा विचार राज्य सरकार करतंय। मराठा आरक्षण समिती आणि मराठा नेत्यांसोबत ही बैठक झाली। त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका करण्यासंदर्भात विचार सुरू आहे। मराठा आरक्षण रद्द होऊ नये यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। राज्याचे महाधिवक्ता आहे एजी हे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीसाठी राज्य सरकारच्या वतीने का हजर नव्हते असा सवाल मराठा संघटनांनी उपस्थित केला। विनोद पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली। सर्वोच्च न्यायालयात निकालावर पुन्हा कोर्टात जाण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं। मराठा संघटनांना विश्वासात घेऊन पुढे जाणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं। मराठा आरक्षण प्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोधकांवर टीका केली। विरोधक राजकारण करत असल्याचा पवारांनी आरोप केला। सुप्रीम कोर्टाचा तामिळनाडू आणि महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय असल्याचं पवारांनी सांगितलं। मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा सल्ला शरद पवार यांनी सरकारला दिला। अध्यादेश काढून प्रश्न सुटू शकतो असंही शरद पवार म्हणाले। दरम्यान पवारांचं हे वक्तव्य दिशाभूल करणारं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण खारिज केलं तर अध्यादेश काढू शकता, मात्र स्थगिती दिलेल्या प्रकरणावर अध्यादेश कसे काढू शकता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर तोफ डागलेली आहे। सरकारची रणनीती चुकली असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला। फडणवीस यांना केवळ राजकारण करायचं असल्याचा आरोप पवारांनी केला। मराठा आरक्षणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर सलग 5 मिनिटं बोलून दाखवावं असं आव्हानच त्यांनी दिलं केलं। मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखला। टायर जाळून यावेळी त्यांनी सरकारचा निषेध केला। सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला। सोलापुरातल्या अवंतीनगर इथं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। त्याविरोधात पंढरपुरात आंदोलन करण्यात आलंय। मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सरकारनं सुप्रीम कोर्टात भक्कमपणे बाजू मांडण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापुरात मराठा आरक्षण स्थगिती निर्णयाच्या निषेधार्थ भाजपनं आंदोलन केलं। भाजपकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून अशोक चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मराठा समाजाच्या आरक्षणाला जी स्थगिती देण्यात आली याबाबत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली। राज्य शासनाकडून बाजू योग्य पद्धतीने मांडली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला। काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत। मल्लिकार्जुन खरगेंच्या जागी HK पाटील महाराष्ट्राचे प्रभारी असणार आहेत, तर गुलाम नबी आझाद यांना सरचिटणीस पदावरून हटवण्यात आलेलं आहे। पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश असलेले आनंद शर्मा आणि मनीष तिवारींनाही कोणतीही मोठी जबाबदारी नाही, तर रणदीप सुरजेवालांची जबाबदारी आणखी वाढवण्यात आली आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कार्यभार स्वीकारल्यास 1 वर्ष पूर्ण झालेले स्वीकारून जनराज्यपाल नावानं हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले। त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील जनता, राजकीय पक्ष यांचं प्रेम मिळाल्याचं त्यांनी म्हटलं। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकार सुस्त असल्याचं म्हटलं। विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या निवडीसाठी सरकारने नावे पाठवली नसल्याचं राज्यपालांनी म्हटलंय। दरम्यान सरकारच सुस्त आहे, टीका मात्र माझ्यावर होते असंही ते यावेळी म्हणाले। सरकारशी आपला कसलाही वाद नाही असं सांगायलाही ते विसरले नाही।
फडणवीसांनी खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. माझ्यामध्ये खूप संयम असून मी घरची दोन्ही रस्त्यावर कधीच धूत नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. तर खडसेंनी पुन्हा फडणवीसांवर तोफ डागली. पुण्यातील MIDCची जमीन खरेदी केली नसल्याचं खडसे म्हणाले. तर विधानसभेत का बोलला नाही असा सवाल खडसेंनी फडणवीसांना विचारला. अमृता फडणवीसांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना टोला लगावलाय. तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी चूक करणार नाही असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकार चालवण्याबाबत गंभीर नसल्याचा घणाघात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. दरम्यान कंगना प्रकरणावरूनही मुख्यमंत्री गंभीर नसल्याचं पाटील यांनी म्हटलं. थेट सुमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या थेट कार्यालयाबाहेर जाऊन व्हिडिओ शूट केलाय. सुमय्या यांनी परब यांचं वांद्रे पूर्व इथल्या गांधीनगर इथल्या कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा महापुराने उद्ध्वस्त झालेल्या भागाचा केंद्रीय पथकाने पाहणी दौरा केला. केंद्रीय पथकाने रात्री नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. पथकानं गांगलवाडी या पूरग्रस्त गाव शिवाराची पाहणी केली. तर किनी गावात घरांच्या पडझडीची पाहणी करून पथक रवाना झालंय. मालेगावात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मनमाड चौफुलीजवळ सापळा रचून वन्य पशु पक्ष्यांची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना पकडलंय. बिपिन मगरे आणि आदिब शब्बीर अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून एक घोरपड, 50 पोपट आणि 4 पाळीव उंदीर जप्त करण्यात आले. पाच महिन्यांनंतर मध्य रेल्वेवरील पहिली राज्यांतर्गत विशेष CSMT मनमाड रेल्वे गाडी शनिवारी 12 सप्टेंबरला धावणार आहे. CSMT हून गाडी क्रमांक 02109 सायंकाळी 6:15 सुटेल आणि त्याच दिवशी मनमाडला रात्री 10:50 पोहोचेल. नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा कोरोनामुळे वादळी ठरली. कोरोनाच्या काळात प्रशासकीय यंत्रणांच्या हलगर्जीपणावरती सर्वच लोकप्रतिनिधींनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. अखेर मनपाला सहकार्य न करणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सची मान्यता रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले. तुळजाभवानीच्या खजिन्यातील चोरी प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेत. मंदिर व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्या विरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढण्यात आले. कुसाव तालुक्यातील हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग तापी पात्रात सोडण्यात आला. अकोला शुक्रवारी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचलं होतं आणि त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते. अभिनेत्री कंगनानं ट्विटरवरून पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलंय. शिवसेनेची परिस्थिती पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल असा सवाल कंगनाने उपस्थित केला. कंगनाच्या कार्यालयावर कारवाई मुंबई महापालिकेने केली आहे. कारवाईशी सरकारचा संबंध नसल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय. पालिकेने त्यांच्या नियमानुसार कारवाई केल्याचं पवार म्हणाले. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाची जामीन याचिका जी आहे ती सेशन्स कोर्टानं फेटाळलेली आहे आणि त्यामुळे रिया 22 तारखेपर्यंत भायखळा जेलमध्येच राहणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स विभागाला मोठा साक्षीदार सापडलाय. सुशांतच्या घरून रिया चक्रवर्तीच्या घरी ड्रग्जचं कुरिअर पोहोचवणाऱ्या कुरिअर बॉयनं दीपेश सावंत आणि शोभिक चक्रवर्तीला ओळखलं. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. तब्बल 2.5 तासांच्या या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आहे. यामध्ये 5 मुद्द्यांवर अखेर सहमती झाली. तसंच शांतता प्रस्थापित करण्याबाबत एकमत झालं. राहुल गांधी यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून झालेल्या बैठकीत जवानांना मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. भारतीय जवान आणि अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या जेवणात काय अंतर आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यात कोरोना व्हायरस नष्ट झाल्याचा दावा केला. भाजप राज्यात सभा आणि रॅली आयोजित करू नये म्हणून ममता बॅनर्जी पुन्हा लॉकडाऊन करतायत असा आरोप त्यांनी केला. कोरोना रुग्णांसाठी येणाऱ्या अँब्युलन्स सेवेकरिता शुल्क निश्चित करावं सुप्रीम कोर्टानं राज्यांना या संदर्भात आदेश दिले.
लॉकडाऊनमुळे जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. एका महिन्यात औद्योगिक उत्पादनात 10.4% घट झाली आहे. देशाच्या जीडीपी दरात येत्या काळात मोठी घट होऊ शकते. 2020-21च्या जीडीपी दरात 11.5% घट होणार असल्याची शक्यता मूडीजनं वर्तवली आहे. 4 राज्यांमध्ये आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात आली नाहीये. पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि दिल्ली या राज्यांमध्ये अद्याप ही योजना लागू करण्यात आली नाहीये. आरबीआयनं बँकांमध्ये मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भात गाईडलाईन जारी केल्यात. 3 वर्षासाठी या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकट काळात पहिल्यांदाच कार विक्रीत वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये 14% विक्रीत वाढ झाली आहे. 1 ऑगस्ट महिन्यात साधारण 2.15 लाख गाड्यांची विक्री झाली आहे. आधार जारी करणारी संस्था UIDAIनं पत्ते अपडेट करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे. इंदोरच्या प्राणी संग्रहालयात बिथरलेल्या हत्तीला शांत करण्यासाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातोय. हत्तीला दररोज 3 ते 4 तास बिस्मिल्ला खान यांची शहनाई आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीचे सूर ऐकवले जात आहेत. चार दिवसांच्या तेजीनंतर सोन्याचे दर घसरलेत. सोनं प्रतितोळा 52,500 रुपयांवरती पोहोचले तर चांदी किलो मागे 990 रुपयांनी कमी झाली. पीएफ खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. आर्थिक वर्ष 2019-20 साठी EPF निश्चित 8.5% एकरकमी व्याज देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अभिनेता आफताब शिवदासनीला कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करून त्यांना ही माहिती दिली आहे. आफताबला कोरडा खोकला आणि हलका ताप जाणवतोय. अभिनेता अभिषेक बच्चननं आता कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. सुरक्षेच्या सर्व नियमांचं अभिषेक पालन करतोय. मॉडेल पौलाने दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहित पौलाने साजिदवर धक्कादायक आरोप केलेले आहेत. पौला 17 वर्षांची असताना साजिदने तिचं शोषण केलं असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं. लॉकडाऊनच्या काळात देखील दीपिका तिचं काम करत होती. मिळालेल्या या फावल्या वेळामध्ये दीपिकाने तिच्या आगामी चित्रपटाची पटकथा ती वाचत होती आणि या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती गोव्याला गेली. तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी याचा नवीन लुक समोर आलेला आहे. चिरंजीवी याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. हा नवा लुक त्याच्या आगामी चित्रपटासाठी असल्याचं सांगण्यात येतं. अभिनेत्री पूनम पांडे अखेर लग्नबेडीत अडकलेली आहे. बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसह ती विवाहबद्ध झाली. जुलै 2019 मध्येच सॅमने आपल्या सोशल मीडियावर साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. 30 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन देखील या बैठकीचं आयोजन करणं शक्य नसल्याचं बीसीसीआयचे सचिव जयेश शहा यांनी सांगितलं. US ओपन स्पर्धेत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सची कारकिर्दीत विश्वविक्रमी 24वा ग्रँड स्लॅम पटकावण्याची प्रतीक्षा कायम राहिली आहे. सेरेनाला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाकडून पराभवाला धक्का बसला. प्रभावाचा यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.